आखाडा परिषदेतर्फे महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ. भाविकांना मिळणार कुंभनगरीची अनुभूती. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. भगवान त्र्यंबकेश्वराच्या नगरीत महाशिवरात्रीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. आज माघ कृष्ण नवमीपासून त्र्यंबकेश्वर मधील सर्व 10 शैव आखाड्यांमध्ये धर्मध्वजांचे आरोहण करून उत्सवाला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. कुंभनगरीची प्रचिती देणाऱ्या या सोहळ्याबाबत नेमकी काय आहे आखाडा परिषदेची योजना, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. त्र्यंबकेश्वर नगरीत महाशिवरात्रीचा पर्वकाळ मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून 10 शैव आखाड्यांमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. येत्या 16 फेब्रुवारी माघ अमावस्या पर्यंत हे धर्मध्वज आखाड्यांमध्ये फडकणार आहेत. यावेळी श्री पंचायती आखाडा, निरंजनी, आनंद आखाडा आणि आवाहन आखाडा यासह सर्व प्रमुख आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या 7 दिवसांच्या कालावधीत आखाडा परिषदेतर्फे केवळ धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक कार्याचाही विडा उचलण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य त्र्यंबकेश्वर मंदिर आणि शहरातील सर्व शिवमंदिरांची स्वच्छता, संपूर्ण गावाला कुंभनगरीचे स्वरूप देण्यासाठी सजावट, भाविकांच्या आणि नागरिकांच्या सहभागातून सामाजिक उपक्रम. श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी आवाहन केले आहे की केवळ साधू महंतच नव्हे तर नगर परिषद, सेवाभावी संस्था आणि शिवभक्तांनी एकत्रित येऊन ही स्वच्छता मोहीम राबवावी. बहुत बड़ा जीवन का सौभाग्य है भगवान महादेव त्र्यंबकेश्वर महादेव का और इस ज्योतिर्लिंग का हमारा 7 दिन तो कार्यक्रम पूजा पाठ का और उसके बाद भगवान का शादी की तैयारी, स्वच्छता का ध्वजारोहण किया गया है और शीघ्र जो मंदिर के मुख्य द्वार पे सारे साधु संत जो हैं आप इनके हाथों में झाड़ू पाएंगे. स्वच्छता करते हुए सभी जगह भगवान त्र्यंबकेश्वर के जहाँ भी शिव जी का मंदिर होगा सारा 10 अखाड़े मिलकर जो है सभी लोग महादेव की बारात के लिए सारा शहर को सुंदर सजाएंगे, संवारेंगे. इस प्रकार की सारी तैयारियां चली है. आज भगवान कार्तिक भगवान का भी हम लोग समस्त गौरी गणेश का पूजन करते हुए भगवान सेनापति को तुरंत ही पूजा किया कार्तिक भगवान का. अब यहाँ से हम लोग भास्कर भगवान का पूजन करेंगे और भगवान सूरज कुंड को, जो कि सूरज कुंड है और महालक्ष्मी गज भी वहाँ पाई जाती है, अनेक प्रकार का वहाँ है. और भगवान शंकर के समान समाये हुए सागरानंद जी महाराज के लिए समाधि पर पहले हम लोग पुष्प जल चढ़ाएंगे, उसके बाद वहाँ पे ध्वजारोहण करेंगे. आइए. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला यह है कुंभनगरी असा अनुभव आला पाहिजे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्र्यंबकेश्वर मधील महाशिवरात्रीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर.